2016 मध्येच पवारांना भाजपसोबत सत्ता स्थापनेचे आदेश दिले होते. तटकरेंकडून शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट. तर एक जरी वाक्य खोटं निघालं तर राजकारणातून निवृत्ती घेईन, तटकरेंचे पवारांना ओपन चॅलेंज. अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि बच्चू कडू वाद वाढला. अमरावतीमध्ये दंगल घडू नये म्हणून आमची माघार, बच्चू कडूंची माहिती. तर भाजपची संस्कृती राणांनी बिघडवली, बच्चू कडूंची राणांवर टीका. अमरावतीमध्ये बच्चू कडूंची महारॅली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी रॅली. जिल्हा स्टेडियमवर होणार रॅलीला सुरुवात. माहितीमध्ये ठाणे लोकसभेचा तिढा कायम. ठाणे लोकसभेसाठी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी. निवडणूक जवळ आल्यानं प्रचार कधी करायचा, कार्यकर्त्यांचा सवाल. काँग्रेस नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट. तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी काँग्रेस आग्रही. मुंबईतील जागेसंदर्भात ठाकरेंसोबत करणार चर्चा, सूत्रांची माहिती. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद. हमाली तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक. मोदींना 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घाला. संयुक्त किसान मोर्चाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी. मुस्लिमांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे बंदीची मागणी. केंद्रीय मंत्री अमित शहांची आज अमरावतीमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदानात होणार सभा. मैदानाच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते राडा करण्याची शक्यता. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. आज सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका. संध्याकाळी 5 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा. पुण्यात आज मवियाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. शरद पवार करणार मार्गदर्शन. अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन. ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. व्हीव्हीपॅटची पडताळणीच्या याचिकेवर होणार सुनावणी. शिखर बँकेच्या गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची शिफारस. विविध संस्थांना दिलेलं कर्ज आणि साखर कारखाना विक्रीमुळे कुठलंही नुकसान न झाल्याचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.